होय ना, काय झालं, हा. पूर्वी पूर्वी माझे म्हणजे 10 वर्षाच्या फरकाने 2 वेळा एन्जिओप्लास्टी झाली. बर. पहिल्यांदा 2 स्टेंट टाकले, हा. दुसऱ्यांदा 1 स्टेंट टाकला. काय बर 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 बर. हा. मग माझ्या लक्षामध्ये त्या लोकांची लबाडी म्हणजे लक्षात यायला लागली की हे परत परत आपल्याला त्या खड्ड्यामध्ये घालतायत. हा हा प्रत्येक हा. वेळेला 3 लाख 4 लाख रुपये त्याच्यावरती खर्च होतात. अरे काय बापरे. हा 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 हा. हा, तर ह्या वेळेला तो मागेच लागला होता डॉक्टर माझा की बाबा करून घ्या ताबडतोब एन्जिओप्लास्टी करा. मी म्हटलं बर बर त्याला बर बर. की मी जर एन्जिओप्लास्टी केली हा समजा, हा. तर माझे जे काही म्हणजे हे काय म्हणतात ते आतमध्ये तू जे कॅथेटर टाकणार बरोबर. एन्जिओप्लास्टी करताना त्याने आणि जखमा होणार आणि मला ट्रबल होणार, म्हणजे आणखी नवीन तू हे तयार करतोय ब्लॉकेजेस. अरे काय बाप. हा 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 हा. म्हटलं ते ते चुकीचं आहे, म्हटलं ते नाही चालणार, म्हटलं मी 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 म्हटलं तिसरी करून घेणार नाही. काय हा हा हा. तर मी साधारणतः अंदाज घेतला, तर माझ्या तिसऱ्या याचं काय झालं हम्म. की कॅल्शियमचं प्रमाण वाढलं अधिक असल्यामुळे तो ब्लॉकेज खूप घट्ट झाला होता. बर काय बर बर. हा हा हा. आणि तो निघत नव्हता. हम्म. म्हणून मी वेगवेगळ्या ट्रीटमेंट केलं की तो थोडा निघावा किंवा थोडा हलका व्हावा म्हणून. बर काय बर बर. हा हा हा. तो होत नव्हता आणि ह्याने तर मागे लागलं होतं डॉक्टर की करून घे तिसरी एन्जिओप्लास्टी म्हणून. बर बर बर. मग मी काय केलं, थोडं डाएट सुरू केलं आणि तुमची औषधं चालू केली. हा 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 हा. अँटॉक्स की चालू केलं तुम्ही? चालू केली. आता जवळ 1 महिना होत आला हा हा. आणि मला आता त्याचा एवढा गुण आला ना बर बर की बर. मला जे हलके हलके अटॅक येत होते ते बंद झाले. काय हा. बर 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 बर. म्हणजे मला ते हलके अगदी काय म्हणतात ते माइल्ड अटॅक म्हणतात ना, बरोबर, एकदम त्याच्यात सौम्य अटॅक जाणवायचे येतात. हा हा ते हा. बंद झाले. बर बर. ते अजिबात बंद झाले. हा हा काय हा हा हा. ज्या पॉइंटवर दुखायचं जिथे म्हणजे जिथे तो ब्लॉक होता तुम्हाला माहिती होता स्पॉट हो कुठे आहे हो तो, हो त्या हो हो. स्पॉटवर बरोबर तो बरोबर. तो बंद झाला. आता मी चालताना मला दमबिम लागत नाही, आता मी आरामात चालतो फिरतो. वा काय वा वा वा. व्हेरी गुड व्हेरी गुड. अगदी म्हणजे जवळजवळ समजा ना माझे एक 3-4 लाख रुपये वाचले हो तुमच्या हो औषधाने. हो. बरोबर 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 बरोबर. एवढं अँटॉक्स चांगलं हो. अँटॉक्स हे की तुमचं मुळे तुमचा भरपूर फायदा झाला. ते हार्ट लिव्हर आणि किडनीचं जे HLK सुद्धा आहे हा 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 ते अतिशय रामबाण औषध आहे. म्हणजे माझे जे डिटॉक्सिनेशन होऊन ते डिटॉक्सिनेशन सुद्धा जाणवतं. हा काय हा 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 माझं हा वजन सुद्धा कमी झालं हा हा हा. आणि माझं संपूर्ण शरीर हलकं झालं एकदम. बरं, म्हणजे तुम्ही मला तर ते शुगरचं पण आपण दिलेलं ना तुम्हाला? होय होय. हा म्हणजे काय असतं माहितीये, जनरली नॉर्मल शुगर जी असते ना हा. ती ज्याच्या एन्जिओप्लास्टी झालेलं आहे त्याला ती अधिक निम्मे करावी लागते, त्याच्यापेक्षा निम्मे. बरोबर 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 बरोबर. म्हणजे साधारणतः 60-70 वर शुगर आणून ठेवावी लागते. हो काय हो हो हो. तर बरोबर. आता मला वाटतंय की ती साधारणतः त्या दरम्यान आलेली आहे. हा हा आता हा. मी रिपोर्ट काढेन जो नवीन, त्याच्यामध्ये सगळे रिझल्ट येतील बरोबर याची मला बरोबर. गॅरंटी. हा काय हा मग मी हा. गोळ्या बंद करणार हळूहळू हो स्टेप बाय हो. स्टेप डॉक्टरांच्या डॉक्टरला सल्ल्याने का दाखवून. नाही गोळ्या त्या हा, हळूहळू कमी करा. हो हो आणि हो तुम्ही हो मॅडमना पण दिले ना, मॅडमना काय फरक पडला? हो, त्यांना पण फरक पडला. तिची जी शुगर वाढली होती, तिला दुखत होतं छाती बितीत वगैरे. काय बर बर बर. हा तर मला हे सगळे टॅक्टिक्स माहिती होतं. तिला तर मी डॉक्टरकडे घेऊन गेलो असतो हा तर त्याने ताबडतोब तिला पेशंट बनवलं असतं डायबिटीसचं आणि बर बर बर. आयुष्यभर औषधं घ्यायला लावली असती. हा 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 त्याच्याऐवजी मी काय केलं, तुमचं हे काढा सुरू केले काय हा सगळे. हा 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 आता ती रेग्युलर वेळच्या वेळेला घेते, डाएट पण तिने सुरू केल्याबरोबर हा. तिला प्रचंड फरक पडला. काय वा 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 वा. व्हेरी गुड व्हेरी गुड. तर ती 250ची शुगर जी आली होती ती माझ्या अंदाजाप्रमाणे आता परत ती साधारणतः 150च्या आसपास आलेली असली पाहिजे असं याची मला खात्री आहे. हा हा त्याचा हा रिपोर्ट हा. येईल त्यावेळेला मी तो रिपोर्ट तुम्हाला देतो, हो म्हणजे तो नक्की नक्की कन्फर्म नक्की होईल नक्की नक्की नक्की. तिच्या शुगरचा. हो 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 हो. पण चालेल तिची चालेल. शुगर लेवल कोलेस्ट्रॉल लेवल पण वाढली होती, ती सुद्धा आता तिची कमी होते हा आणि हा हा. तिला तो फरक जाणवतोय. ते बरोबर सगळं तिचं ते दुखणं बिकणं सगळं बंद झालं, व्यवस्थित झालं. बरोबर बरोबर. बरं झालं बरं झालं बरं झालं. नाही होय हेच होय महत्वाचं आहे हो. असा जर नाही रिझल्ट आला आणि ना तर परत दवाखान्यात जायची गरज नाही ना. आणि तुम्हाला माझी माहिती सांगायची म्हणजे मी आयुर्वेदिक फॅमिली मधलाच आहे. बर 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 बर. आमची फॅमिली जी आहे पूर्वापर म्हणजे माझ्या आजोबांपासून ते हा. आम्ही आयुर्वेदाचे सगळ्यात मोठे व्यापारी होतो इथले मुंबईतले. वा 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 वा. म्हणजे जेवढ्या आयुर्वेदिक कंपन्या आहेत त्यांना पूर्ण रॉ मटेरियल सप्लाय आमचा द्यायचा. हा हा हा. त्याच्यामुळे बर. ही जी औषधं आहेत म्हणजे फोंडाघाट फार्मसी, परुळेकर ब्रदर्स, हा हा सुवर्ण फार्मास्युटिकल्स, हा हा हा. सह्याद्री फार्मास्युटिकल्स या आमच्या कंपन्या. काय ओके 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 ओके. त्यामुळे मला या सगळ्या औषधांचे पूर्ण नॉलेज आहे. हा जे हा तुम्ही हा. जे बरोबर बरोबर इन्ग्रेडियंट वापरलेत ना त्या बरोबर सगळ्यांचे त्याचे बरोबर बरोबर. प्रत्येकाचे काय काय वेगवेगळे उपयोग आहेत तेही माहिती आहेत. वा 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 आपण वा. ते तुम्ही ऍबस्ट्रॅक्ट दिल्यामुळे, हा हा. परफेक्ट ऍबस्ट्रॅक्ट असल्यामुळे बरोबर. मला त्याचा उपयोग अतिशय चांगला झाला. वा 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 वा. व्हेरी गुड व्हेरी गुड.
इतकं नाही प्युअर औषध आहे ना तुमचं की त्याला काय हेच सांगता येणार इतकं प्युअर आहे औषध. नाही नाही, बरं झालं बरं झालं. फार चांगला तुम्हाला रिझल्ट आलाय. तुमचे जर आणि येस सर. कोण असे रिलेटिव्ह पै पाहुणे असतील हो तर ही जरूर माहिती जरूर. द्या, जेणेकरून त्यांचे पण मी पैसे मी वाचतील. अनेकांना, मी माझ्या ओळखीतल्या अनेकांना हे रेकमेंड करतोय. हो 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 ऑलरेडी हो. 8-10 लोकांना सांगितलंय, त्यांना तुमचे नंबरही दिले आहेत काय. ओके ओके ओके. हा हा हा. पण तुम्हाला एक सांगतो, लोकांचा एक स्वभाव असतो हा हा हा. की त्यानं जोपर्यंत त्या शेवटच्या मोमेंटला येत नाही ना हा तो तोपर्यंत पण ते घेत नाहीत. बरोबर आहे. घ्यायला त्या हे बरं कडू औषध कोण घेईल असं ते बरं डोक्यात असतं त्यांच्या बरोबर काय. बरोबर 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 बरोबर. पण मग नंतर गपचूप घेतात. जेव्हा डॉक्टर सांगतो ना 2 लाख लागतील, 3 बर लाख लागतील, तेव्हा बर ते बरोबर. लास्ट स्टेपला घेतात. लास्ट स्टेपला घेतात. बरोबर बरोबर ऍक्च्युअल बरोबर. त्यांनी हे रेग्युलर नॉर्मल माणसाने सुद्धा घेतलं ना तुमचं हो औषध, हो 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 बरोबर. तरी मला भविष्यात खात्री आहे हो हो की त्याला भविष्यात भविष्यात ब्लॉकेजेस काही होणार होणार नाहीत, नाही. हार्ट अटॅक येणार नाही. नाही येणार. बरोबर बरोबर. दॅट गॅरंटेड. हो हो त्यांना हो बरोबर कोणाला तो अटॅक बिटॅक येणार नाही बरोबर याची बरोबर गॅरंटी बरोबर तुम्हाला. बरोबर.